नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अविनाश बोर्डे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल माहिती सेंटरमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा करण्यात येईल याची आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य शासनाकडून संपूर्ण तयारी झाली आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे, ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झाली आहे, ज्या शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी PM किसान योजनेच्या पोर्टलवर अपडेट केले आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते नियमितपणे मिळत आहेत, अशा 87.37 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून या यादीतील नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देण्यात येणार आहे। तसेच या पात्र शेतकऱ्यांची यादी PM किसान योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र सरकारकडे सुद्धा पाठवण्यात आली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचे पैसे सोबतच मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचे मिळून 4,000 रुपये मिळतील। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या बँक खात्यावर 6,000 रुपये जमा करण्यात येतात। त्याचप्रमाणे राज्य सरकारने नमो शेतकरी योजना राज्यात सुरू करून केंद्राच्या योजनेप्रमाणेच शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपये दिले जातात। राज्याच्या या योजनेमुळे केंद्राचे व राज्याचे मिळून असे एकूण शेतकऱ्याला आता दरवर्षी 12,000 रुपये मिळतील। नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी राज्यातील 87.37 लाख शेतकरी पात्र झाले आहेत। तसेच या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या कमी होती। पहिल्या हप्त्यासाठी ही संख्या 85.60 लाख होती। त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली KYC करून घेतली, तसेच बँक आधार लिंक करून घेतले। तसेच या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी शासनाकडून एक विशेष मोहीमसुद्धा राज्यात ठिकठिकाणी राबवण्यात येत होती। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाभार्थी संख्येत वाढ झाली आहे। आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या लाभासाठी जी यादी तयार करण्यात आली आहे, या यादीत 87.37 लाख शेतकरी पात्र झाले आहेत। तसेच या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देण्यासाठीचे नियोजन शासनाकडून करण्यात आले आहे। त्यानुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 25 तारखेनंतर दिल्या जाण्याची शक्यता आहे। अजूनही राज्यात 3 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांची KYC केलेली नाही। त्यामुळे हे शेतकरी PM किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात। तसेच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि PM किसान योजनेचा 16वा हप्ता दोन्ही सोबत मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। कारण की आता PM किसान योजनेचा 16वा हप्ता येण्याचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला आहे। त्यामुळे या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्याला 4,000 रुपये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यासोबतच मिळू शकतात। धन्यवाद।